याहून पलीकडे दिल्लीचंही राखतो तख्त मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. अब्दालीची हार मराठा, अब्दालीची हार मराठा. आकाशात भिरभिरणारी घार मराठा. अहो झेंडा अटके पार मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. गरिबीत कुजला मराठा, गरिबीत कुजला मराठा. अश्रूमध्ये भिजला मराठा. या सगळ्या यातना सहन करूनही यात मातीत रुजला मराठा. तोच आमचा एक मराठा, एक मराठा. आणि ह्या मराठ्यांवर आज काय वेळ आली आहे? रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण कशासाठी? मराठा आरक्षण कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण त्यावेळेस लागू केलं, आरक्षणाचे नियम लागू केले. ते खऱ्या अर्थानं योग्य होते का? कारण विकासाची जी गंगा वाहत होती त्या विकासाच्या गंगेमध्ये कित्येक समाज हा विकासाच्या मागे राहिला. तोही विकासाच्या प्रवाहात यावा आणि त्यांनाही अनेक योजनांचा लाभ व्हावा आणि आपल्यासारखीच वागणूक त्यांनाही मिळावी यासाठी ते आरक्षण काढलं गेलं. परंतु 2014 नंतर किंवा स्वातंत्र्यानंतर आणि त्यातील 2014 नंतरचा जर इतिहास आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं सगळेच विकासाच्या प्रवाहाच्या या गंगेत वाहिले गेले. परंतु 2023चा इतिहास जर पाहिला तर या विकासाच्या गंगेत सगळ्यात मागे जो कोणी राहिला असेल तो आपला मराठा. आणि यासाठी मनोज जरांगे साहेबांनी एवढा मोठा त्याग केला आणि त्यासाठीच आज घडवली गेली ही त्यांची सभा. छत्रपतीचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. त्यावेळेस आपल्या या राष्ट्रात, या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये अशा काही घटना घडतात आणि या घटना डोळ्यासमोर आल्यानंतर प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा राहतो. इतिहासाचा खूप गोड प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानची बोटं कापलेली प्रसंग सर्वांना माहिती आहे ना? शाहिस्ते खानची बोटं छत्रपती शिवाजी राजांनी कापली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच मिनिटाला त्याच वेळेला अख्खा उभा शाहिस्ते खान उभा फाडला असता, त्याला आडवा केला असता. पण शाहिस्ते खान त्यांच्या बेगमच्या छावणीत घुसला म्हणून तो वाचला. ज्यावेळेस शाहिस्ते खानाची बोटं छाटली गेली त्यावेळेस त्यानंतरचा घडलेला इतिहास होता शाहिस्ते खान लिहितो. शाहिस्ते खानाने सांगून ठेवलं की माझी बहीण माझ्याकडे पळत आली की तिने सांगितलं की सरकार गजब हो गया सरकार, गजब हो गया. मोलाना तमसीमा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया, गजब हो गया. आणि त्यावेळेस शत्रू असून सुद्धा शाहिस्ते खान सांगतोय ना पगली ना वसीमा किसी की गर्दन न मार सकता है, किसी की उंगली काट सकता है. वसीमा किसी की गर्दन मार सकता है, किसी की उंगली काट सकता है, लेकिन किसी की माँ या बेटी के ऊपर कभी हाथ नहीं डाल सकता. हा मराठ्यांचा इतिहास त्या शत्रूंना माहित होता. शत्रूंना सुद्धा या मराठ्याच्या इतिहासाची शाश्वती होती. पण माझ्या याच महाराष्ट्राला, या स्वराज्याला असा काय कलंक लागला आणि अशी काय नजर लागली की ज्या महिला हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. असं काय झालं की त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या? हाच महाराष्ट्र होता ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराज विरोधकांच्या स्त्रियांना सुद्धा सोनेकांकडे त्यांची गोळवारी करत होते, त्यांना आईचा सन्मान करत होते. आणि ज्या ठिकाणी महिला लढण्यासाठी समोर येईल ना त्या ठिकाणी जागेवर युद्ध थांबवलं जात होतं, कारण महिला समोर आहे तिचा आदर सन्मान व्हावा म्हणून. आणि इथे तर आम्ही आमच्या हक्कांसाठी लढतोय. आमच्या महिला रस्त्यावर उतरल्या तर आमच्या हक्कासाठी उतरल्या आणि हक्क मागत असतानाही त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. सगळ्यात मोठी लज्जास्पद बाब आहे. आणि त्याच्याहून लज्जास्पद बाब म्हणजे एवढं होऊनही पोलीस प्रशासनाच्या बाजूने बोललं गेलं, माझ्या माय मातांच्या बाजूने बोललं गेलं नाही. हे त्याहून जास्त लज्जास्पद बाब आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला, या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यावेळेस असं डोळ्यासमोर येतो की बाकीचा समाज, अर्थात मराठा समाज हा कधी जातीवाद करत नाही, पण बाकीचा समाज ज्यावेळेस त्यांच्या हक्कासाठी लढतो त्यावेळेस त्यांना हक्क समजला जातो. आणि ज्यावेळेस माझा मराठा समाज लढतो त्यावेळेस जातीवाद हा कोणता विचार करतो? काय विचार करतो?
आरक्षण घेत नाही तोपर्यंत आम्हीही मागे हटणार नाही. मनोज जरांगे पाटलांचं 2च मिनिटात आगमन होते. मला कुठल्याही परिस्थितीत आवरणं आणि बोलायला खूप सगळं आहे. एवढे अन्याय अत्याचार आपल्यावर झाले. महत्वाची गोष्ट जर पाहायला गेली तर मराठा समाजामध्ये कित्येक प्रवर्ग हा शेतकरी प्रवर्गातील आहे. शेतकरी कसा त्याचा जीव जाळून त्याचा धाक जाळून मुलांना शिकवतो. मुलंही चांगलं मार्क्सने पास होतात तरीही त्यांना बेरोजगार म्हणून फिरावं लागतं. हा सगळ्यात मोठा अन्याय शिक्षण व्यवस्थेमध्ये आरक्षण असल्याबाबत होतो. अशा कित्येक गोष्टी तुम्हाला साहेबांकडनं मनोज जरांगे सरांकडनं ऐकायला भेटतीलच. पण शेवट मी जाता ते एवढंच म्हणेल की पाणी आलंय हातातोंडापर्यंत, पाणी आलंय गळ्यापर्यंत, आता तुला हातपाय हलवलेच पाहिजे. पाणी आलंय गळ्यापर्यंत, आता हातपाय हलवलेच पाहिजे. अरे मराठ्याच्या पोरा आता तुला लढलंच पाहिजे. अरे मराठ्याच्या पोरा आता तुला लढलंच पाहिजे. अरे तोंड दाबलं जात आहे तुझं, अरे तोंड दाबलं जात आहे तुझं, मार मिळतोय बुक्याने. अरे तोंड दाबलं जात आहे तुझं, मार मिळतोय बुक्याने. अरे म्हणूनच का काढली होती तू 57 मोर्चे बुक्याने? पेटल्याशिवाय तलवार तुझी, पेटल्याशिवाय तलवार तुझी यांना जाग येणार नाही आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय शासन आपल्याला न्याय देणार नाही. यांच्याच नाकावर टिचून यांच्याशी लढलं पाहिजे. अरे मराठाच्या पोरा आता तुला लढलंच पाहिजे आणि लढलंच पाहिजे. आणि ते आम्ही लढणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. आमचा इतिहास आम्ही डोळ्यासमोर ठेवणार आणि इतिहासात आजपर्यंत जेवढे